नमस्कार, आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप चौधरी। स्थानिक विकास आमदार निधीतून 80 लाखाचा ऑक्सिजन प्लांटचे भव्य लोकार्पण सोहळा झाला संपन्न। सफाई कामगार जन आंदोलन आक्रोश मोर्चा 20 ऑक्टोबर पासून नागपूरहून मुंबईला जाणार। लक्ष्मण सांगरे यांनी घेतली पत्रकार परिषद। कोरोना काळात धुळेकर जनतेला ऑक्सिजनसाठी येणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेऊन आमदार डॉक्टर फारुख हाजी अनवर शाह यांच्या स्थानिक विकास निधीतून 80 लाखाच्या ऑक्सिजन प्लांटचे भव्य लोकार्पण सोहळा आज दिनांक 9/10/21 रोजी 11:30 वाजता जुने सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहीद घनश्याम कपूरचंद पाटील श्रीमती लीलाबाई कपूरचंद पाटील यांना दिले होते। कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, मनप्पा महापौर प्रदीप करपे, आयुक्त देवीदास टेकाडे, हिरे मेडिकल अधिष्ठा श्रीमती पल्लवी सापळे, जिल्हा चिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, डॉक्टर संजय शिंदे तसेच प्रमुख अतिथी म्हणून मुफ्ती मोहम्मद कासिम जिलानी, वाल्मिक अण्णा दामोदर, हिफजुर रहमान, सोमनाथ गुरव, योगेंद्र जुनागडे, ज्येष्ठ पत्रकार सुनील पाटील, शमराज संपादक प्राध्यापक शरद पाटील, श्रीमती दीपश्री नाईक मॅडम, महिला शहर अध्यक्ष MIM धुळे, खताळ मनोज मोरे, शहबाज फारुख शाह, बाबा धीरज सिंग गुरुद्वारा प्रमुख हाजी छोटू शाह, हाजी अनवर शाह, श्री सलीम शाह, अनवर शाह आदि सर्व ऑक्सीजन जनरेशन लोकार्पण सोहळ्याच्या वेळी उपस्थित होते। ये समझ लो कि कयामत का माहौल था और ये सिर्फ ईश्वर को ये बताना था, अल्लाह पाक को ये बताना था कि आखिर में सर्वश्रेष्ठ मैं हूँ। दोस्तों, शहर का इतना खराब माहौल था, गरीबों को खाने पीने के लिए बहुत दिक्कतें हो रही थी। उस वक्त भी हमारे बड़े भाई शरद पाटिल साहब ने बहुत अच्छी बातें बताई कि ये जो हमारा 2 साल का जो कोरोना काल में ये अरसा गया है, लेकिन उसको भी हमने ऐसा ये सोचकर नहीं कि कोरोना चल रहा है इसलिए हम खामोश रहेंगे। हमने पूरी कोशिश की, मेहनत की, गरीबों को जहां जहां हमारी जरूरत थी हम लोग 24 घंटा हम लोगों ने काम किया। सबसे पहली बात मैं आप लोगों को बताना चाहूंगा SP साहब कि जब हमारे मुल्क में, हमारे देश में कोरोना का एक भी पेशेंट नहीं था, उस वक्त की बात है कि हमारा मार्च का अधिवेशन शुरू था उस वक्त, और हमारे पड़ोस के मुल्कों में कोरोना फैलना शुरू हो गया था। उसके बाद डोनाल्ड जी ट्रंप आए अपने साथ 200-300 लोगों को लेकर हिंदुस्तान। उसके बाद से हमारे मुल्क में भी कोरोना फैलना शुरू हुआ। उस वक्त हमने सोचा कि अगर हमारे मुल्क में, हमारे राज्य में, हमारे शहर में भी अगर कोरोना फैलता है तो उसके लिए हम लोगों को क्या उपाय योजना करनी चाहिए। हमारे शहर के मैं समझता हूं कि यहाँ हमारे शल्य चिकित्सक, बड़े बड़े डॉक्टर्स बैठे हैं, इनको भी ये पता नहीं होगा कि कोरोना किसको बोलते हैं। उस वक्त से हमने जो हमारे अमित भैया देशमुख साहब है उनसे मिलकर हमने ये कहा कि हमारे पूरे खानदेश में VDRL लैब जिसमें ये कोरोना की जांच की जाती है, ये ना तो जलगांव में है, ना तो नासिक में है, ना नंदुरबार में है, ना धुलिया में है। इसलिए हमको फौरी तौर पर एक VDRL लैब की मंजूरी दी जाए। उन्होंने हमारी बात को एक्सेप्ट किया और जिंदगी में पहली बार हीरे मेडिकल कॉलेज में VDRL लैब हम लोगों ने शुरू किया। उसके बाद भी आप लोगों ने देखा होगा, हमारा अधिवेशन खत्म होने के बाद मैं जैसे ही आया, सबसे पहले यहाँ पर हमारे जो डॉक्टर मैडम बैठी है, डॉक्टर संजय शिंदे, यहाँ पर आकर मैंने उनको साथ में लेकर पूरे हॉस्पिटल का दौरा किया और उनको ये कहा कि अगर हमारे यहाँ कोई पेशेंट आता है तो उसके लिए आप लोगों ने क्या तैयारी की है। उन लोगों ने भी हमारा साथ दिया। उसके बाद हीरे मेडिकल में हमने एक बेहतरीन एक क्वारंटाइन सेंटर शुरू किया। हर तरह से हम लोग कोरोना से लड़ने की पूरी कोशिश कर रहे हैं। उसके बाद आप लोगों ने देखा होगा कि जो हमारे पेशेंट्स को ऑक्सीजन की कमी पड़ रही थी, जिसकी वजह से कई लोगों की मौत हुई, हमने उसी वक्त एक मानस बनाया था कि हमारे जूना सिविल हॉस्पिटल में भी हम लोग एक ऑक्सीजन प्लांट बनाएंगे। हमारे शरद पाटिल साहब की एक बहुत दिनों से मैं देखता आ रहा हूं कि उनकी भी एक संकल्पना है कि जो धुलिया का जो हमारा जिला रुग्णालय है वो जिस तरह से पहले चलता था उसी तरह से चलना चाहिए। उसके लिए हम लोग पूरा प्रयत्न कर रहे हैं सर। उसके लिए मैंने
3.25 करोड़ रुपए मंजूर करके लेकर आया हूं। और पिछले अधिवेशन में मैंने इसका एक LAQ भी लगाया था, तारांकित प्रश्न लगाया था। और हम लोग जल्दी, हमारी पूरी कोशिश रहेगी कि हमारा जो जिला रुग्णालय है बेहतरीन तरीके से शुरू हो जाए। ज्यादा वक्त नहीं है, एक बार मैं आप सब लोगों को ये विनंती करना चाहूंगा, यहाँ पर जैसे मैं आज तक अपने तौर से काम कर रहा हूं और जितना मुझसे हो रहा है मैं कर रहा हूं। राहिलं असेल तर आताच माफी मागतो। मी काही राजकीय भाषण करणार नाही आहे, परंतु मला एक ह्या कार्यक्रमात जाणवत आहे की आपण कोविड सगळ्यांनी अनुभवलेला आहे। कोविड-19 मध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे आणि काय आपण विनाकारण ज्या गोष्टींकडे बघत होतो त्या कशा आपल्याला महत्त्वाच्या नाहीत हे आपल्याला कोविड, जरी बऱ्याचशा गोष्टी कोविडमुळे वाईट झाल्या असतील तरी कोविड शिकून गेलेला आहे। आपण बघितलं असेल की कोविड योद्धे, त्याच्यात सगळ्यात पुढे आपले डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, त्यांच्या सपोर्टमध्ये आमचे पोलीस अधिकारी आणि त्याच्या पाठीमागे असंख्य असे हात होते। हे आपल्यालाही माहिती आहे, अनेक लोकांचं मायग्रेशन झालं, उद्योगधंदे बंद झालेत, स्थलांतरण करावं लागलं, लोकांमध्ये भीती पसरली होती, शासन प्रयत्न करत होते पण लोक भीतीने निघून जात होते। त्यावेळेस असंख्य किलोमीटर लोक पायी चालत होते, त्यांना अन्न पुरवणं, पाणी पुरवणं, औषधं पुरवणं, यासाठी जे कधी लोक, त्यांची कधी नावं या समोर येत नाहीत, आम्ही ऑफिसर असतो, आमची नावं सगळी तुमच्या समोर आहेत, पण ते असे असंख्य हात असतील की ज्यांनी ह्या सगळ्यामध्ये काम केलेलं आहे, त्या सगळ्यांना माझा सलाम आहे। लोकार्पण झालेलं आहे, याची नक्कीच सगळ्या धुळेकर नागरिकांना याची सगळी मदत होणार आहे, हॉस्पिटलसाठी याचा खूप सारा उपयोग होणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। परंतु आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं एक काम, आमदार साहेब आणि सगळे पदाधिकारी, सगळे राजकीय पक्ष, महापौर साहेब, सगळे इथं राजकीय वातावरण किती खेळीमेळीचं आहे हे मला अनुभवायला मिळालं। ठीक आहे, काही किंतु परंतु असतील, ह्याच्याशिवाय मी नेहमी माझ्याकडे ऑफिसमध्ये जेवढे लोक येतात की आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाही तेव्हाच मजबूत होते की सगळे राजकीय पक्ष मजबूत असतील तर। आता त्याच्यावर मी राजकीय भाषणात पुढे जात नाही, कारण परत काळे साहेब म्हणतील की अधीक्षक साहेबांचं काम त्यांचं आहे, मी त्याच्यात जात नाही। परंतु एक जाणवलं मला की या ठिकाणी खूप प्रगल्भ असे सगळ्यांचे विचार आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, नगराच्या असतील, कायदा सुव्यवस्थेच्या असतील, पूर्वी घडून गेलेल्या घटनांच्या असतील, पण सगळ्यांचा एक सकारात्मक दृष्टिकोन दिसतोय, सगळ्यांचा एक चांगला प्रतिसाद दिसतोय की नाही आपल्याला हे होऊ द्यायचं नाही। बऱ्याच वेळेस नवीन SP चार्ज घेतात, लोक सांगतात, आमचे डिपार्टमेंटमध्येही सांगतात, सहकारी सांगतात की साहेब असं आहे, धुळे असं आहे, धुळे तसं आहे। काही जण शिकवतात, काही जण चांगल्या पद्धतीने आपल्यावर होतात, पण मी सगळ्यांना विचारतो की धुळे आहे कोणाचं? धुळे SP आहे। आता ठीक आहे, मी खानदेशातलं आहे, माझं कौतुक तुम्ही सगळेजण करतायत, पण इथं अनेक, म्हणजे आता परवा आपण एक IAS ऑफिसर आपला सत्कार केला त्याचा, हे सगळ्या ठिकाणी जे सगळे ऑफिसर येतात, ऑल ओव्हर इंडियातून हे ऑफिसर येत असतात आणि त्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असते। शासनाचा तो एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो आणि शासनाची धोरणं असतील किंवा जनतेच्या प्रतिनिधींनी जे कायदे बनवलेले असतात त्या कायद्याची अंमलबजावणी करायचं काम तो अधिकारी करत असतो। त्यामुळे सगळ्या लोकप्रतिनिधींचं, सगळ्या जाती धर्मांचं, सगळ्या जनतेचं त्याला सहकार्य अपेक्षित असतं। आजच्या बातमीपत्र इथेच संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।